नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। मी हर्षदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आपण बघत आहोत 5 ऑगस्टचे कांद्याचे बाजारभाव बघत आहोत ताजे, की दुपारनंतर कोणत्या बाजार समित्यांमध्ये कसा बाजारभाव मिळाला तर ते आपण बघत आहोत। तर मित्रांनो, आपण काल काही बाजार समित्या बघितल्या होत्या, पण आता त्याही पुन्हा येऊ शकतात आणि ज्या बघितलेल्या नाहीयेत त्यांचेही बाजारभाव मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण बघत आहोत 5/8चे कांद्याचे बाजारभाव। तर तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की चॅनल नक्की सबस्क्राईब करा, की जेणेकरून रोजचे ताजे बाजारभाव तुम्हाला जाणून घ्यायला मिळतील। त्याचबरोबर भाजीपाल्याचा सुद्धा बाजारभाव काय आहे, भाजीपाल्याचा काय अंदाज आहे याचा भाजीपाल्याच्या बाजारभावाचा, तोही मी तुम्हाला सविस्तरपणे नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन। फक्त कमेंटमध्ये सांगा की कोणत्या पिकाचे बाजारभाव तुम्हाला हवे आहेत ते। चला तर मग आपण मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा, की जेणेकरून रोजची अपडेट सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण बघत आहोत सगळ्यात पहिली बाजार समिती बघत आहोत कोल्हापूर। तर मित्रांनो, कोल्हापूर या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 4042 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव हा 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2700 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1800 रुपये मिळाला। तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल की कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही कालचेच म्हणजे 5 तारखेचेच कांद्याचे बाजारभाव टाकले होते। आता पावसाचं वातावरण आणि शेतातली कामं कधीही निघू शकतात। ज्या वेळेनुसार मला तुम्हाला बाजारभाव टाकायला जमतं त्या प्रकारे मी तुम्हाला टाकते। आता काल जे बाजारभाव पडलेले होते ना, तर तेही मी तुम्हाला परत सांगणार आहे आणि ज्या बाजार समित्यांचे समजलेले नव्हते ते पण तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, आपण दुसरी बाजार समिती बघतोय अकोला। अकोला या बाजार समितीमध्ये 325 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव हा 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव हा होता 2700 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1700 रुपये। छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 2447 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव होता 700 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1600 रुपये। मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 9599 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव होता 1200 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1800 रुपये। खेड चाकण या बाजार समितीमध्ये 1000 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये। मनसर लोणी या बाजार समितीमध्ये 1615 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1800 रुपये, जास्तीत जास्त भाव 3010 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2450 रुपये। तसेच मित्रांनो, लासूर स्टेशन या बाजार समितीमध्ये 10500 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव होता 375 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2450 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1800 रुपये। शिरूर कांदा मार्केट या बाजार समितीमध्ये 1563 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव होता 500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3000 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2300 रुपये। सातारा या बाजार समितीमध्ये 126 क्विंटल कांद्याची आवक होती। तर कमीत कमी भाव होता 500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1500 रुपये। त्याचबरोबर जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये 32 क्विंटल चिंचवड या कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव होता 500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1650 रुपये। खेड या बाजार समितीमध्ये 38 क्विंटल फुरसुंगी या कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव होता 1100 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1800 रुपये। अकलूज या बाजार समितीमध्ये 310 क्विंटल हलवा कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव होता 500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1900 रुपये। कराड या बाजार समितीमध्ये 150 क्विंटल हलवा कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव होता 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2200 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2200 रुपये। त्याचबरोबर मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये इथून पुढे आता मी सांगणार आहे लाल कांद्याचे बाजारभाव। तर सोलापूर या बाजार समितीमध्ये 10379 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव होता 200 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3600 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2000 रुपये। धुळे या बाजार समितीमध्ये 563 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव होता 600 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2200 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1800 रुपये। जळगाव या बाजार समितीमध्ये 352 क्विंटल लाल कांद्याची आवक होती।
कमीत कमी भाव होता 627 रुपये आणि जास्तीत जास्त भाव होता 2527 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1587 रुपये. धाराशिव या बाजार समितीमध्ये 45 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2400 रुपये. शिरपूर या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 341 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. तर याला कमीत कमी भाव मिळाला 500 रुपये, जास्तीत जास्त भाव मिळाला 2300 रुपये आणि सर्वसाधारण भाव मिळाला 1800 रुपये. इंद्रापूर या बाजार समितीमध्ये 70 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2600 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1250 रुपये. पाथर्डी या बाजार समितीमध्ये 277 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1700 रुपये. हिंगणा या बाजार समितीमध्ये 1 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2500 रुपये, जास्तीत जास्त भाव 3000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2750 रुपये. अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 368 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3600 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2300 रुपये. आता मित्रांनो, इथून पुढचे जे बाजार समिती आहे त्याच्यामध्ये आपण लोकल कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत. चांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 2315 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1900 रुपये. तसेच पुणे या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 8919 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1200 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2000 रुपये. पुणे खडकी या बाजार समितीमध्ये 6 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 700 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1000 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो, 21 क्विंटल म्हणजे पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 21 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1300 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2300 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1800 रुपये. तसेच पुणे मांजरी या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 111 क्विंटल लोकल कांद्याची आवक आहे. तर कमीत कमी भाव आहे 1300 रुपये, जास्तीत जास्त भाव आहे 2200 रुपये आणि सर्वसाधारण भाव आहे 1700 रुपये. चाळीसगाव नागजारोड या बाजार समितीमध्ये 1045 क्विंटल लोकल कांद्याची आवक आहे. त्याचबरोबर कमीत कमी भाव होता 500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2271 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2000 रुपये. वडगाव पेठ या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 210 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1800 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2000 रुपये. वडूज या बाजार समितीमध्ये 50 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 3000 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2500 रुपये. वाई या बाजार समितीमध्ये 15 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2250 रुपये. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 54 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2500 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो, कामठी या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 4 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. तरीही त्याला भाव होता 3550 रुपये. हा कमीत कमी भाव होता, जास्तीत जास्त भाव होता 4050 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 3800 रुपये. तर आता मित्रांनो, तुम्ही सांगा, जर तुम्हाला सांगितलं की किंवा टायटल मध्ये किंवा थंबनेल मध्ये जर मी दिलं की कांद्याचे बाजारभाव हे 4000 पर्यंत गेलेले आहेत, तरी तुम्ही लोकांना काय वाटेल की मी व्हिडिओच्या व्ह्यूज साठी करते. पण तुम्ही बघू शकता की इथे कामठी या बाजार समितीमध्ये तुम्ही बघू शकता की कमीत कमी भावच 3500च्या पुढे मिळालेला आहे. जास्तीत जास्त भाव 4000 आहे आणि सर्वसाधारण भाव हा 3800 रुपये आहे. बारामती जाळोजी या बाजार समितीमध्ये 420 क्विंटल नंबर 1 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 400 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2351 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2000 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो, कल्याण या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल नंबर 1 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 2100 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये. येवला या बाजार समितीमध्ये 9132 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 450 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2525 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2000 रुपये. तसेच येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 4221 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 4011 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2326 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2050 रुपये. आता नाशिक या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 3185 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती.
कमीत कमी भाव 750 रुपये, जास्तीत जास्त भाव 2511 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2100 रुपये. तसेच लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 5370 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 700 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2411 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2150 रुपये. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 9383 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 600 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2631 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2150 रुपये. मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 9841 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2475 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1337 रुपये. सिन्नर या बाजार समितीमध्ये 1326 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2281 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2075 रुपये. सिन्नर दोडी बुद्रुक या बाजार समितीमध्ये 1250 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 700 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2511 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2200 रुपये. सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 451 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 500 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2251 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2050 रुपये. कळवण या बाजार समितीमध्ये 4900 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 3405 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2225 रुपये. पैठण या बाजार समितीमध्ये 2806 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 250 रुपये, जास्तीत जास्त भाव 3000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये. संगमनेर या बाजार समितीमध्ये 4218 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2951 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1725 रुपये. चांदोड या बाजार समितीमध्ये 7040 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2835 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2210 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 3501 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2511 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये. सटाणा या बाजार समितीमध्ये 10125 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 505 रुपये, जास्तीत जास्त भाव 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2025 रुपये. त्याचबरोबर कोपरगाव या बाजार समितीमध्ये 9440 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2370 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1950 रुपये. नेवासा गोडेगाव या बाजार समितीमध्ये 28219 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 800 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2600 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2100 रुपये. त्याचबरोबर श्रीरामपूर या बाजार समितीमध्ये 9462 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2050 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 17444 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 3280 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2275 रुपये. पिंपळगाव बसवंत सैखेडा या बाजार समितीमध्ये 3862 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 950 रुपये, जास्तीत जास्त भाव 2300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1875 रुपये. पारनेर या बाजार समितीमध्ये 11498 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 3000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2300 रुपये होता. साक्री या बाजार समितीमध्ये 3280 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1900 रुपये, जास्तीत जास्त भाव 2450 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये. भुसावळचा तर आपण काल बघितलेलाच होता की भुसावळमध्ये 8 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये. दिंडोरी या बाजार समितीमध्ये 251 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1900 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2150 रुपये. त्याचबरोबर गंगापूर या बाजार समितीमध्ये 5490 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2475 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1940 रुपये. वैजापूर या बाजार समितीमध्ये 6342 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1950 रुपये. देवळा या बाजार समितीमध्ये 6262 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये. उमराणी या बाजार समितीमध्ये 19500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 2801 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये. नामपूर या बाजार समितीमध्ये 5621 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती.
कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1800 रुपये. आणि मित्रांनो, सगळ्यात शेवटची बाजार समिती आहे नामपूर करंजाड. या बाजार समितीमध्ये 8351 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 300 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2700 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2100 रुपये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहे की 5 तारखेचे म्हणजे कालचे बाजारभाव कांद्याचे आपण बघितलेले आहे. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्या भागातून व्हिडिओ बघता कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.